स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. कामावर आले होते, जरा घाई होती तर म्हणलं चला लवकर येऊया आणि काम आवरूया. आणि तितक्यात आजीने एक्स्ट्रा काम सांगलं की बस मग पायाचं कामच नाही, मग जास्त उशीर झाला रे झाला. आणि मग म्हणलं चला बघितलं का कार्य किती भारी आहेत, आपल्याला पण घ्यायच्यात बरं का. सगळ्याचं स्वप्न मोठं, माझं बी स्वप्न मोठं, तुमचं बी स्वप्न मोठं, आणि स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे करायचं आपल्याला. तर म्हणलं चला आता दुसऱ्या कामावर जायचंय. तसंही गाडीत पेट्रोल नव्हतं, तर म्हणलं चला हेल्मेट घालायचं बरं का, रूल बाय रूल. आणि म्हणलं चला छोटे छोटे मुलं मस्त खेळत होते, तर खरंच ना छोटेपण किती गोड. आणि आपण मोठे झालो तर बस काम काम काम. म्हणलं चला मैत्रिणीकडे जावं, रस्त्यातच आहे. मग मस्त ती मांडे बनवत होती, मांड्याचा सुगंध जो येत होता आता असं वाटत होतं ताटामध्ये दूध घ्यावा आणि जे मस्त जे चुरावं जे खावा की वास. आणि मग ती म्हणे चल मी मांडे बनवते आणि तू शूट कर, बघ मी कशी बनवते. म्हणलं ठीक आहे बनव. मग तिने मस्त ती बनवत होती आणि त्या मांड्याची तिनं पलटी मारलाय. आणि मग म्हणले चला आता मस्त लाटते आणि तुला दाखवते, तू व्यवस्थित शूट कर माझं. आणि दुसरे बोलले की मला ऑर्डर सांग. म्हणलं हो हो नक्की. पाठीभर पुरण सकाळपासून छोटे छोटे गोळे करून ठेवले तिने मुरण्यासाठी. म्हणे छान मुरता म्हणे तेलामध्ये. मस्त तेलाची ती धार टाकली तिने की लगेच मग घेतला हातावर तो मांडा. आपण म्हणतो हे सोपं ते सोपं, काही सोपं नाही आहे. ज्याचं काम त्यालाच जमतं बरं का. आणि मग चल मला निघते. मग ती बाय बाय करत होती, बाय बाय करत होती. मग निघते, निघले थोडी हे झालं तर लगेच परत बाय बाय करत होती. म्हणलं चल येते मी. म्हणलं चला आता जांभळं आजीकडून घ्यावा. तर आजीला म्हणलं कशी दिले. आजी म्हणे 50 आहे, तुला 40 देते. बरं म्हणलं घेते. आजीला म्हणलं पोरांना हाय करा तुमच्या. आजीने केले दोन्ही हातावरती. म्हणलं ठीक आहे. मग चला म्हणलं तर जाता जाता भाजीपाला पण घ्यायचा होता. मग म्हणलं काय घेऊ काय घेऊ काय घेऊ. टमाटे बघताय ना किती लाल लाल आहे आणि शेंगा पण फ्रेश आहे. आम्हाला ना वरण भातामध्ये ह्या शेंगा खूप आवडतात. आणि इथं भाजीपाला पण एकदम फ्रेश, पेरू पण मस्त आहे. आवळे पण तसे दिसले, आवडतं मला आवळे. तर मी म्हणलं चला दुसऱ्यांना भाजीपाला देईपर्यंत ते ताई देतच होती, तोपर्यंत आपण आवळा खाऊन बघूया. जसा आवळ्याचा तुकडा तोंडात टाकला तर तुरट लागलाय ना. आणि म्हणलं चला मग भेंडी घेतली, कोथिंबीर, आवळा घेतला तोंडात टाकून. आणि म्हणलं आता कुठं गाडीवर कसं काय खायचं. मग चला म्हणलं दीपककडे जाऊया, पेट्रोल टाकूया. मग आले होते, त्याचं काही लक्ष नव्हतं माझ्यावर. आणि मग उभी राहिले, बघते 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 बघ. मग तो टाकतच होता त्याच्या कामामध्ये, तो बिझी होताच, मी होतेच उभी. लगे त्याला काढत होते, त्याचं व्हिडिओ काढत होते. ए आई नको नको काढू, लोक बघताय नको, असं करत होता तो. खूप लाजतो व्हिडिओ काढायचं म्हणलं की त्याला खूप लाज वाटते. आणि तसे आजूबाजूचे माणसं पाहतच होते. मग तर लाजणार तर व्हिडिओ कसा काढणार, त्याला किती वेळा सांगितलं तरी त्याला लाजच वाटते, म्हणजे नकोच. मग आले दुसऱ्या कामावर. आणि हा आहे राजा. हा राजा कसा आहे, त्यांची मालकीन मालक असले की खूप भुंकतो माझ्यावर, आणि मी एकटी असले की गपचूप पडलाय. म्हणलं चला आता ताईला विचारलं काय स्वयंपाक बनवू. तर ताई म्हणल्या मस्त खिचडी बनव बरं. मग म्हणलं चला बरं झालं, शॉर्टकट स्वयंपाक होणार आहे, लवकर लवकर घरी जाऊया. मग मस्त बटाटे बिटाटे चिरले, कांदा चिरला, कांदा टमाट्याची जी खिचडी बनवली. बोलत बोलत गप्पा मारत 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 म्हणलं चला. तशात त्या ताई पण आल्या होत्या, झाडू फरशी करतात ह्या. यांनाही खूप उशीर झाला, संध्याकाळचा वेळ आहे हा. आणि परत 6-6:30ला त्या आल्या, झाडू फरशी केली. म्हणलं चला झालं आता काम. तसाही थोडासा अंधार अंधार पडलाच होता, 6:30-7चा टाईम आहे हा. मग म्हणलं निघले. मग बाहेर छोटंसं पिल्लू बसलेलं या साईडला. आणि म्हणलं चल रे चालले मी. लगेच शेपूट हलवायला लागला तो. म्हणजे जेव्हा ते छोटे छोटे होते ना तेव्हा खूप होते ना, थोडासा मोठा झालाय तो, खूप मोठाही नाही झाला. मग बघा कसा आता जात देतो. तर म्हणलं चला आता. ते 4 होते पण एक ना ते गाडीने काय उडवलं वाटतं आणि मग गेला तो. 3 आहेत तसे. मग बाय 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 चल 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 करायला लागले मी त्याला. तर चला म्हणलं आता अंधार बी झाला होता, 7:30चा टाईम, 7:30-8 वाजतच होते. म्हणलं चला घरी. म्हणलं आता दूध घ्यावं. आमच्या तिकडे सह्याद्रीमध्ये म्हशीचं दूध एकदम घट्ट राहतं. तिथे लोक कसं पाणी पिणे टाकतात, मग ते चहा व्यवस्थित नाही. मला डायरेक्ट म्हणजे मी डायरेक्ट दूध घेते आणि डायरेक्टच मला दुधाचा चहा आवडतो. पाणी पिणी मला अजिबात आवडत नाही. मग अर्धा लिटर म्हशीचं दूध घेतलं. चहा फक्त मी एकटीच पिते. म्हणलं अस्मिताला काय घ्यावं खायला. तर अस्मिताला आवडते आईस्क्रीम. मग मी आईस्क्रीम घेतली आणि म्हणलं चला
आणि इथे एक ना वडापाव भेटतो फक्त 10 रुपयाला, एकदम टेस्टी. एक दिवस येऊ आपण, अस्मिता, दीपक, रोहन त्यांना घेऊन येऊया आणि मस्त वडापाव खाऊया. म्हणलं चला, छोटे छोटे मुलं संध्याकाळच्या टायमाला कसे सगळे लोक रिलॅक्स राहतात, येता फिरायला छोटे छोटे मुलं. म्हणलं चला आता काय करावं, आता घरी जाऊन ते डोक्यामध्ये चालू होतं की स्वयंपाक काय करू काय करू काय करू. ते आपल्याला तर तेच आहे, सकाळ संध्याकाळ तेच आहे की काय करायचं जेवायला, काय करायचं जेवायला. आपल्याला ताई खाली जातच होत्या आमच्या मीटिंगमधल्या, त्या म्हणतात व्हिडिओ बनवता का. म्हणलं हो. त्या मी बाय बाय करून गेल्या. त्यांचा मुलगा हा मी लगेच आला, लगेच बाय बाय करतो. म्हणजे बऱ्याच जणांना माहीत झाले थोडंफार की बाबा व्हिडिओ बनवते. मी बेल वाजवते 1 2 3, मग सगळ्यांना कळतं की आई आली. आमचं सगळ्यांना कोड आहे की जे कोणी की ते बेल वाजेल आपल्या आपली. म्हणलं चला आता, म्हणलं आता काय ग अस्मिता काय करू स्वयंपाक. अस्मिता म्हणे कर. आणि हा पोरगा सारखा मोबाईल घेतो. तिला किती वेळा सांगितलं अरे मोबाईल नको घेऊ, जरा बोलत जाय बघा. ते म्हणायचं अरे मी नाही रे असं. ते जरा त्याचा जरा आगाऊपणा, छोटा कसा असतो मुलगा, आगाऊपणा खूपच जास्त याचा. ऐकत नाही. असं वाटलं फटके द्यावा का नाही, तर तो जरा आगाऊपणा जास्त करतो. पाहिलं ना तुम्ही कसा करतोय तो मस्ती, खूप मस्ती करतो. ऐकतच नाही ते पोरगं. आजकाल पोरांना सारखा मोबाईल पाहिजे, पण बोलायला नको त्यांना. आणि मग अस्मिता म्हणे चल आता काहीतरी बनवू, चला बाय बाय.